नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप स्वागत आहे। मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच। आज सर्वप्रथम आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आज नवरात्रीचा पहिला दिवस। नवरात्र हा उत्सव किती आनंदाने आपण आपल्या भारतात साजरा करतो ना। सगळीकडे दांडिया, गरबा खेळले जातात। सगळ्या स्त्रियांना, पुरुषांना किती उत्साह येतो ना। किती ते ड्रेसेस, गरबाचे ड्रेसेस, दांडियाचे ड्रेसेस, सगळी अगदी मजा असते। लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे आपली दुखणी, खुपणी, राग, रुसवा विसरून दांडिया खेळायला येतात। या नवरात्राचं एक विशेष महत्त्व आहे। नवरात्राच्या 9 रात्री आपल्या देवीचे 9 स्वरूप घेऊन आपणासमोर येतात। त्यातला आजचा पहिला दिवस, हो, नवरात्राचा आजचा पहिला दिवस। आणि हे नवरात्रीचा पहिला दिवस किती महत्त्वाचा आहे हे मी तुम्हाला सांगायला नको। तर आज आहे नवरात्राचा पहिला दिवस। आज नवरात्राचा पहिल्या दिवशी आपण शैलपुत्री देवीची पूजा करतो। आता शैलपुत्री देवीची पूजा म्हणजे काय? तर शैलपुत्री देवी म्हणजे कोण? तर शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या। हो, शैलपुत्री म्हणजे पर्वत राजा हिमालय याची कन्या। ही पूर्वजन्मी दक्ष राजाची पुत्री होती आणि आपल्याला तो इतिहास माहीतच आहे। पण दुसऱ्या जन्मी ही हिमालयाच्या पोटी जन्मास आली आणि तिने शंकराशी विवाह केला। अशी ही शैलपुत्रीची पूजा आज आपण नवरात्राच्या प्रथम दिवशी करतो। ही शैलपुत्री देवी काय केलं असतं? शैलपुत्री देवीने आपल्या एका हातामध्ये त्रिशूल तर दुसऱ्या हातामध्ये कमळ घेऊन ही असते। हिचं वाहन नंदी आहे। ही नंदीवर विराजमान असते। अशा या तेजस्वी शैलपुत्री देवीचा आजचा पहिला दिवस आहे। शैलपुत्री देवीला सिद्धी आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी हिची आराधना केली जाते। तिची या दिवशी म्हणजे नवरात्राच्या पहिल्या दिवशी उपासना केल्यास आपल्याला खूप आयुष्य वाढतं। आपल्या कामामध्ये काही जर संकट येत असेल, अडचणी येत असेल तर त्या दूर होतात। आज पहिला दिवस शैलपुत्री देवीच्या उपासनेचा दिवस आहे। तर आपण आजचा पहिला दिवस कसा साजरा करावा, नवरात्रातील पहिला दिवस कसा साजरा करा, याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। आज सकाळी स्नान करून, लवकर उठून स्नान करून आपलं जे काही देवघर आहे ते थोडं स्वच्छ करून तिथे घटस्थापना करावी। घटस्थापना म्हणजे काय? तर एका तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये आंब्याची पाने टाकून त्यावर नारळ ठेवावं। याला आपण कलश किंवा घटस्थापना म्हणतो। त्याच्या बाजूला एका टोपलीमध्ये माती घेऊन ज्वारी किंवा गहूची पेरणी करावी। याला आपण घट असंही म्हणतो। दिवसात याची पूजा आरती करावी। या पद्धतीने आपण आपला नवरात्रीचा पहिला दिवस साजरा करत असतो। साधारणतः आजच्या दिवशी पांढरा किंवा फिकट पिवळा रंग घालण्याची प्रथा आहे। म्हणजे शैलपुत्रीचा जो पहिला दिवस, उपासनेचा पहिला दिवस आहे, त्या दिवशी आपण पांढरे वस्त्र परिधान करायला हवेत किंवा थोडे क्रीमिश जे असेल, बदामी असेल किंवा हलकासा पिवळा कलर तरीही तो चालेल। तर आज जी काही शैलपुत्री मातेची आपण आराधना करणार आहोत, त्या आराधनेसाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे, ओम देवी शैलपुत्रे नमः। मंत्र पुन्हा ऐका, ओम देवी शैलपुत्रे नमः। या देवीचा आज मंत्राची तुम्ही जप करा आणि शैलपुत्री देवीचा आशीर्वाद प्राप्त करा। तर ही होती आजच्या पहिल्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशीची छोटीशी माहिती। आज आपणा सर्वांना पुन्हा प्रांजल सायकोलॉजिकल टेस्टिंग अँड काउन्सिलिंग सेंटर कडून आपणा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा।
आपल्या नवरात्रीचे हे काही 9 दिवस आहे ते आपण वेगवेगळ्या दिवसाची महत्त्व ऐकून साजरे करूयात. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्वांना पुन्हा नवीन जोमाने आनंदाने हे नवरात्र उत्साहात साजरा करणार. स्पेशली मी महिलांना सांगते की हे नवरात्र आपल्यासाठी आहे. हे नवरात्र आपल्यासाठी प्रत्येक स्त्रीची शक्ती तिच्यामध्ये साधारणतः स्त्रीला एक कमजोर समजलं जाते, तर प्रत्येक स्त्रीमध्ये काय शक्ती आहे ह्या नवरात्रीतून आपल्याला जागृत करण्याचं काम करते. तेव्हा ह्या नवरात्राला उत्साहात साजरं करा आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.